नाही नाही ललिता, कमी बोलतो, पण जे बोलतो ते एवढं इफेक्टिव्ह असतं की समोरच्याला ऐकून घ्यावंच लागतं. पण वहिनींसमोर बेमालूम नाटक केलं की नाही मी? हा, ते तर तू केलंस. त्याला माझा पाठिंबा होता आणि तोही तेवढाच महत्वाचा होता. राईट. आपण त्यांच्या जीवावर मजा मारतोय वहिनीला अजून कळलेलंच नाहीये. आपण वहिनींच्या खांद्यावर बंदूक ठेवायची आणि आधी वच्छी मावशीला आणि मग स्वानंदीला उडवायचं. वच्छी मावशींबद्दल त्या साशंका आहेतच, पण जेव्हा त्यांचा राग कळेल ना तेव्हा वत्सलाबाई सरमळकर जमिनीला नाक घासत बसतील. जे काम माझ्या टोमण्याने झालं नाही ते बहिणीच्या रागाने होईल. स्वानंदी आणि इंद्रनीलचं प्रेम त्या रागामध्ये जळून खाक होईल. ललिता, आल्या. चल जेवून घ्या दोघंही. नको अगं असं काय करतेस? हल्ली जेवणाकडे लक्षच नाहीये तुझं. वहिनी, मला खरंच इच्छा नाहीये जेवायची. इंद्रनीलच्या काळजीने तोंडाची चवच गेले पार. अगं पण अन्न असं अभेरू नये. भाऊजी तुम्ही तरी सांगा ना हिला. आणि चला तुम्ही पण 2 घास खाऊन घ्या. फार दगदग झालीये तुम्हालाही. मी तरी काय सांगू वहिनी, मी स्वतः गेलो पण तिच्या दागिन्यांचे पैसे काही आणू शकलो नाहीये. माझं नशीबच वाईट आहे. तुम्ही काय इतकं वाईट वाटून घेताय? ज्यांच्यामुळे झाले त्या बच्चे मावशीला आपण एकही शब्द नाही बोलू शकत. नका वाईट वाटून घेऊ. हवं तर मी माफी मागते तिच्यातर्फे तुम्हा दोघांची. पण जेवून घ्या ग. मला तर वाटतं तुमचा संशय खरा असावा. या सगळ्याच्या मागे वच्चीच असावी असं वाटतंय मला. पण कारण काय असावं ते कळत नाहीये. तू काय करतो रे इथे? तेच सांगायला आलोय, कळालं काय? हा, देशपांडे सोबत मिळून आम्हाला अडकवण्यासाठी जे काय प्रयत्न करतोयस ना तू, त्याचे परिणाम भोगावे लागणार आहे तुला. बोल. तू अरे तू रे कोणाला करतो रे? तुला करतोय तुला. कळालं काय? तू किती दीड दमडीचा आहेस ना ते कळालं आम्हाला. कळलं काय? तुझा रुबाब आहे ना, रुबाब, तो देशपांडेच्या जीवावर. आमचे साहेब जरी आत असे ना तरी अजून मी बाहेर आहे. कळालं का तुला? सोडणार नाही तुला आणि तुझ्या परिवाराला. पाणी आणा लवकर. भाऊजी आधी आधी ती खिडकी बंद करत नाही तू परत येईल. वहिनी तुम्ही घाबरू नका, तुम्हाला काही होणार नाही, मी आहे ना. तुमचा विश्वास नाहीये का माझ्यावर? आहे हो विश्वास माझा तुमच्यावर भाऊजी. आतापर्यंत मला आणि घरातल्या कोणालाही त्रास होऊ नये म्हणून तुम्ही दोघांनी किती सोचलायत ना, हे सुद्धा समजलं मला आज. वहिनी, एक सांगू का? यातला एकही शब्द तुम्ही इंद्रनीलला सांगायचं नाही. अहो त्याला कळलं ना तर तो देशपांड्यांना जाऊन सांगेल आणि त्यांनी जर ऍक्शन घेतली ना तर आपल्याला आणखीन त्रास होऊ शकतो. त्यापेक्षा आपण शांत राहू, आपण गप्प बसू. कशी शांत राहणार आहेस ललिता? आत्ता फक्त क्षीरसागरांना कळलं की आपण देशपांडेचे नातेवाईक होते. उद्या इंद्रनीलचं लग्न झालं ना की सगळ्या जगाला ते कळेल आणि मग देशपांडेंचे किती शत्रू आपल्या इंद्रनीलच्या जीवावर ओढतील ते आपल्यालाही कळणार नाही. तेव्हा काय करणार आहेस? तेव्हाही शांत राहणार आहेस? हो, पण दुसरा कुठला पर्याय आहे का आपल्याकडे? हे सगळं बच्चे मावशींना माहिती होतं तरी त्यांनी हे स्थळ आणलं आपल्याकडे. का ते इंद्रनीलच्या आयुष्यावर उठण्यात ना तेच मला कळत नाहीये. काय असं गुन्हा केला होता आपण लोकांचं म्हणून असं वागतायत ते आपल्याशी? हा, आता मात्र मी वत्सलाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. वहिनी तुम्ही असं काही करणार नाहीये. त्या बहीण आहेत तुमच्या. हो, पण इंद्रनील या घराण्याचा मुलगा आहे. मी नाही थांबणार आता मी नाहीच थांबणार. वहिनी गेल्या 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 त्या याला म्हणतात पावण्यांच्या काठीने साप मारणे. अशी कंप्लीट चावी भरली ना आपण दोघांनी की जातील आणि सरळ सुरू होतील. अहो पण तो हरिराम परत नाही येणार. नाही येणार.
अगं आत्ता आला होता ना, तो सुद्धा आपल्यावर उपकार करायलाच आला होता. पण तुम्हाला काही झालं असतं म्हणजे? मला काय होणार आहे? अगं गावाच्या लाल मातीत पैलवानी करत मोठा झालोय. एक धोबी पछाड दिली असती ना, तर पिळून वाळत टाकायच्या लायकीचा राहिला नसता तो जाड्या. तुमच्या गळ्यावर चाकू ठेवला होता त्यांनी. त्यात चाकून आता दोरी कापायचे इंद्रनील आणि स्वानंदीच्या नात्याची.